नमस्कार. आता आपण जनरल मोटर्स एम्प्लॉईज युनियन जनरल मोटरच्या कामगारांनी या ठिकाणी साखळी उपोषण आरंभ केलेला आहे. गेले 80 दिवसापासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी नॅशनल सोशलिस्ट पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा जयश्रीताई मारणे आहेत. या ठिकाणी त्यांचा काय संवाद होतो आणि त्यातून त्यांना पाठिंब्याद्वारे कशी मदत होणार आहे, सरकार त्यांचं काही ऐकून घेतंय का, याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. माझे नाव विनोद अशोक सोंजे. मी जनरल मोटर्समध्ये माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मी कामाला लागलो होतो आणि ह्या कंपनीने मला माझ्या वयाच्या 37व्या वर्षी काढून टाकले. परंतु काढून टाकले कंपनीने त्यावेळी कोविडचं कारण सांगून काढलं. परंतु मुळामध्ये कंपनी ही जनरल मोटर्स कंपनी जी अशी आहे की हिची इतिहास बघता ही कंपनी येते, काही दिवस तिथं सेटल होते, सेटल झाल्यानंतर पैसा मुनाफा कमवते आणि पळून जाते. या कंपनीची ही पार्श्वभूमी आहे. मुळामध्ये आता आम्ही इथं 1000 कामगार आहोत की ज्या कामगारांचे वय सरासरी हेच आहे. आज आम्ही ज्यावेळी या कंपनीमध्ये कामाला लागलो, आमचे वय होते त्यावेळी 25, त्यावेळी आम्हाला पगार कंपनी देत होती 3,500 रुपये. त्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचा पूर्ण म्हणजे पुढचा दृष्टिकोन बघता की नाही बा चला आम्ही आज जर केलं तर पुढं आम्हाला काहीतरी त्याचा बेनिफिट मिळेल, या दृष्टिकोनातून आम्ही त्या कंपनीमध्ये थांबलो आणि काम केलं. कंपनीला आम्ही रात्रंदिवस एकत्र करून सण कंपनीसाठी आम्ही झटलो. आणि ज्यावेळी आमचे म्हणजे परिवार ज्यावेळी सेट झाले, पोरांचे म्हणजे पोरं वगैरे झाले, मुलांना लग्न वगैरे झाले सर्वांचे, आणि त्या परिस्थितीमध्ये कंपनीने ज्यावेळी आम्हाला खरंच म्हणजे कंपनीची एक आर्थिक गरज होती, त्या परिस्थितीमध्ये कंपनीने आम्हाला काढून टाकलं आहे. तर मुळामध्ये आता ही जी कंपनीने आम्हाला काढून टाकलं आहे, तर कंपनीने असं दाखवलं आहे की आम्ही लॉसमध्ये आहोत आणि म्हणून आम्हाला इथं परवडत नाही आणि आम्ही आता इथून आमचा बोजा उचलतो आहे. परंतु मुळामध्ये कंपनीने हे फक्त एक त्यांची म्हणजे चित्र दाखवलं वेगळं आहे, पण यांना इथला मोहबदला घेऊन सण पळून जायचं होतं. हे कंपनीची रिॲलिटी म्हणजे फॅक्ट आहे. आता मुळामध्ये इथं आम्ही जे लोक आहोत, आम्हाला 14 वर्ष इथं जॉबला झालेली आहेत. 14 वर्ष आम्ही इथं सर्व्हिस केलेली आहे आणि ही कंपनी जी आहे यांनी होंडाई मोटर्समधून म्हणून आहे त्या कंपनीलाही विकलेली आहे. परंतु यांनी काय केलं आहे, गव्हर्नमेंटकडे असं चित्र दाखवलं आहे की आम्ही कंपनी ही म्हणजे लॉसमध्ये गेल्यामुळं आम्ही बंद करत आहोत. पण मुळामध्ये ह्या कंपनीने होंडाई मोटर्सला विकलेली आहे. आता मुळात आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही कंपनी विकत आहात, ती येणारी कंपनी पण गाडी बनवत होती, जाणारी कंपनी पण गाडी बनवत होती आणि आम्हाला इथं 14 वर्षाचं साधारणतः सर्वांना एक्सपिरियन्स आहे. तर तुम्हालाही तिथं वर्कर कामगार लागणार आहेत. तर आमचे जे कामगार आहेत तर तुम्ही 1000 कामगार घ्या. आणि मुळामध्ये यांनी सांगितलं की 4500 कामगारांची यांना रिक्वायरमेंट आहे. म्हणजे गव्हर्नमेंटने असं दाखवलं की येणाऱ्या कंपनीमध्ये 4500 लोकांची मॅनपॉवर भरली जाणार, म्हणजे कामगारांना बेरोजगारांना जॉब मिळणार. परंतु कंपनीने कुठंच दाखवलं नाही की 1000 कामगारांना बेरोजगार करणार आहेत म्हणून सण. हा झाला एक विषय. यानंतर आम्ही काय म्हणतोय की आमच्या हातांना तुम्ही काम द्या, पण हे म्हणतात की नाही तुम्ही काय ते तुटपुंजी घ्या आणि तुम्ही निघून जा. कारण की आता आम्हाला जे आहे 43,000 काय पगार आहे ते आता त्यांना परवडत नसतील, पण आम्ही देखील म्हणतो की आम्ही त्याच्यातही काहीतरी आम्ही तडजोड करायला तयार आहोत. तर आम्हाला फक्त तुम्ही जॉब द्या येणार आहे का. आमची एकच मागणी आहे की आम्हाला तुम्ही जॉब द्या. आज आम्ही इथं 82 दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत. आमच्या परिवार लहान लहान मुलं घेऊन सर आम्ही इथं बसतो. काही 3 महिन्यापूर्वी आपले राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी क्लोजरला परमिशन दिली. ठीक आहे, पण क्लोजरला परमिशन दिली 2 वर्षापूर्वीची, म्हणजे 2 वर्ष बॅकडेटेड. म्हणजे जे आता कंपनीला जर समजा उद्या न्याय द्यायचा म्हटलं कामगारांना, तर पगार किंवा सर्व्हिस ते द्यावं लागलं असतं. मग ते 2 वर्षाचं पण त्या कंपनीचं त्यांनी वाचवलं. म्हणजे हे कशासाठी चाललंय? सामान्य जनतेसाठी सरकार आहे का कंपनीसाठी आहे? म्हणजे कंपनी धार्जिन सरकार म्हणावं का आम्ही? मग आम्हाला एक काम करा, तुम्हाला जर जमत नसेल न्याय द्यायचं कामगारांना, आम्हाला सार्वजनिक आत्मदहनाची परवानगी द्या. आम्ही सार्वजनिक आत्मदहन करतो, कारण सध्या आमची परिस्थिती तीच आहे. नमस्कार, मी जयश्री मारणे. मी नॅशनल सोशलिस्ट पार्टीची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे, महिला मोर्चा. जनरल मोटर कंपनीच्या तिथे मी आता आली असताना मला इथे हजारो कामगार इथे खूप दिवसापासून 82 किंवा 92 दिवस नाही तर गेले 2.5 वर्षापासून, म्हणजे जेव्हापासून कोरोना काळ सुरू झाला तेव्हापासून हे लोक आंदोलन करत आहेत. यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या सरकारने त्वरित लक्षात घ्याव्या. इथे ऑलरेडी 5-6 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहे. तर सरकारची
हीच इच्छा आहे का की इथे हजारो लोकांच्या फॅमिली ह्या उघड्यावर आलेल्या आहे, त्यांची जी काही मागणी आहे ते तातडीने इथे स्वीकारण्यात यावी. इथे यांच्या म्हणण्याप्रमाणे बरेचसे मंत्री, विरोधी पक्ष, बरेचसे लोक येऊन गेलेले आहे, पण यांच्या बायका मुलांसकट यांनी किती दिवस इथे बसायला पाहिजे हे सरकारने आम्हाला कळवावं, नाहीतर इथे